माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. कधी कधी वास्तव हे कल्पनेच्या पेक्षाही जास्त भयावह असू शकतं आणि तो काळ सध्या मला दिसू लागलेला आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र. पण आज महाराष्ट्रामध्ये कल्पनेच्या बाहेर विद्वेष पसरवण्याचं काम चाललेलं आहे. ताजी घटना तुम्हाला माहिती आहे की होळीच्या काळामध्ये आपला कोकण प्रांत जो आहे, अप्रांत ज्याला आपण म्हणतो, तो इतका शांत आणि प्रेमळ लोकांचा प्रदेश. तिथे होळीच्या काळामध्ये दोन्हीही धर्माच्या लोकांच्या मधलं सौहार्द, प्रेम नष्ट करणारी घटना घडली. याचं काही मी वर्णन करत नाही. आता उत्तर भारतामध्ये तर उच्छाद मांडलेलाच आहे आणि तिथे जी मशिदी आहेत तिथे त्या सगळ्या ताडपत्रीनं झाकलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि बाहेर अत्यंत उग्र असा हिंसक जमाव उभा आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट घडते आहे, ती म्हणजे बिहारमध्ये बौद्ध गयेला काही भिक्खू हे जे महाकारुणी तथागतांचं जे विहार आहे त्या विहारावर काही पुरोहित लोकांनी ताबा घेतलेला आहे, त्यांचा काही संबंध नाही. त्याच्या विरुद्ध लढतायत, पण त्यांनाही नीटपणे लढू दिलं जात नाही, तिथून बाजूला काढलं जात आहे. हे सगळ्या घटना ज्या घडतायत याचा परिणाम हा प्रत्येक जनतेवर तर होतोच आहे. काही लोक जे आहेत हे सगळ्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना हे लक्षात येतं की आपल्या भारताची जी मूळ वीण आहे की सर्व जाती धर्म सगळे एकत्र राहणं, ही जी मूळ वीण आहे ती कुठेतरी उसवली जाते. ते जे लोक आहेत ते थोडे जागे आहेत, संवेदनशील आहेत, विवेकशील आहेत. तर त्यातले काही विद्यार्थी, छात्र भारतीचे जे सेना आहे त्याचे विद्यार्थी नगरमध्ये एका तिकडच्या जो कोणी मंत्री आहे त्याला हे द्यायला गेले, निवेदन द्यायला गेले, तर त्यांना मारलेलं आहे. आणि आता एक नवीनच कायदा होऊ घातलेला आहे की अशा प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना डांबून ठेवण्यासाठी एक कडक कायदा येत आहे. आता हे कडक कायदा येण्याचं काही पहिली वेळ नाही, याच्या अगोदर ऑलरेडी कडक कायदे आहेत. UAPA सारखा कायदा आहे, त्याचा वापर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कसा केला जातोय. ही जे चालू आहे हे जरी अशा सुट्या घटना आपल्याला दिसत असल्या तरी त्याच्या पाठीमागे एक नियोजनबद्ध चाल आहे आणि ती चाल या देशामधली जी संविधानानं उभी केलेली मूल्यव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, ती तोडून टाकून त्या ठिकाणी हुकुमशाही, धर्मराष्ट्राची बांधणी करण्याचं काम या ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीनं चालू आहे. आता इतिहासामध्ये जर बघितलं तर हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. हिटलरच्या जर्मनीमध्ये मागच्या शतकामध्ये जे काही अनुनित अत्याचार त्याने केले दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ते सगळ्यांना माहिती आहेत. त्याची सत्ता म्हणजे सांस्कृतिक सत्ता आणि त्याची राजकीय सत्ता ही ज्यावेळेला एकत्र आली तेव्हा त्यानं अशाच प्रकारचा उन्माद जर्मनीमध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. आज या उन्मादाच्या पाठीमागं आणखी एक कारण आहे. हे उन्माद करणारे जे लोक आहेत ना, हे पुढे नेते असतील, पुढारी, त्यांना त्यांचे जे दिल्लीत बसलेले आका आहेत त्यांना दाखवायचंय की आम्ही किती कडक धर्म पाळतो आहोत आणि धर्मानुसारच आम्ही आता महाराष्ट्र उभा करतो आहोत. त्यातनं त्यांना कुणाला काही मंत्री आणखी वरच्या पदाची स्वप्न पडतायत, कुणाला प्राईम मिनिस्टर होण्याची स्वप्न पडतायत, मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडतायत. तर त्यातनं पण हे चाललेलं आहे. पण त्याच्या पाठीमागं पडद्याआड हे जे उच्छाद जो आहे तो वरचा भाग आहे. आतमध्ये जे आर्थिक स्तरावर जे अपयश आलेलं आहे ते अपयश दडवण्याचं काम सुद्धा याच्यामधनं चाललेलं आहे. तुम्ही बघाल की आपल्या इकॉनॉमीची जी वाट लागलेली आहे ती अजून आपल्याला नीट कळत नाही, पण त्याची धग एका गोष्टीतनं जाणवते की जी बेसुमार बेरोजगारी वाढलेली आहे. आज उच्च विभूषित पोरं हे 10-15 हजार रुपयामध्ये 9 तास आणि 10 तास काम करतात आणि त्यांनाही ती नोकरी मिळत नाही. हे इकॉनॉमीचं जे सडलेलं रूप आहे त्याचं लक्षण जे आहे तो कॅन्सर
आतमध्ये आहे अर्थव्यवस्थेला लागलेला, आणि तो यांनीच आणलेला आहे. त्याचा फक्त वरचा भाग आपल्याला दिसतोय. याच्यावरनं मला एक माझ्या अनुभवातलं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं. 60-70च्या दशकामध्ये मी गुराखी होतो आणि आमच्याकडे खूप दुभती जी जनावर आहेत ती पाळली जायची. माणसांकडे काय नसायचं, त्यामुळे चोऱ्या व्हायच्या त्या फक्त जनावरांच्या. आणि त्या आम्ही लहान होतो तेव्हा आमच्याकडे खूप म्हशी चोरायचं प्रकरण झालं. आणि एकाच गावात नाही, आजूबाजूच्या गावात पण अशा म्हशी चोरल्या गेल्या. आता ते पोलीस स्टेशन बिलीस स्टेशन ते लांब होतं, पण तरी मोठ्या प्रमाणात म्हशी चोरल्या गेल्यामुळे माणसं पोलीस स्टेशनला गेले. आणि पोलीस आले आणि मग त्यांनी विचारलं की नेमकं होतंय काय, ही चोरी केली कशी जाते. तर ते म्हणतात बघा, कुठल्याही जनावर जे आहे दुसरा माणूस सोडवायला गेला तर हे हलतो व हंबरतो किंवा धडपड करतो. त्यातनं आम्हाला जाग येते, तर आम्ही जाग आली तोपर्यंत बघतोय तर आमचं जनावर कोणतरी दावणीत सोडून घेऊन गेलेलं असते. आणि मग आम्ही जे जनावरांची घंटी वाजते म्हणून त्या दिशेने जातो, तर ते जनावर मिळत नाही. आता हे चोर जे होते ना, हे चोर नंतर पोलिसांना सापडले. त्यांची टेक्निक काय होती, तर त्यांची टेक्निक अशी होती की 4 लोक असायची. ते जनावर सोडायचे आणि जनावर सोडून दावणीतनं बाहेर आणलं की त्या जनावरांच्या गळ्यामध्ये घंटा असतेच, ती घंटा दोघेजण घ्यायचे, दोघेजण ती म्हैस घ्यायचे आणि विरुद्ध दिशेला जायचे. म्हणजे ते घंटा वाजवायचे. शेतकऱ्याला काय वाटायचं की घंटा वाजते त्या दिशेने म्हैस गेलेली आहे, आणि हे चोर म्हैस घेऊन जायचे. आज नेमकं हेच झालेलं आहे. धर्म आणि जातीच्या नावाने घंटा वाजवत, पोकळ घंटा वाजवत चोर एका बाजूला जात आहेत, आणि अर्थव्यवस्थेची जी म्हैस आहे, दुभती म्हैस, ती चोरून 2 चोर एका वेगळ्या दिशेने चाललेले आहेत. ही इकॉनॉमीची जी चोरी जी म्हैस आहे ना, ती दडवण्यासाठी हे जाती धर्माचे घंटे वाजवले जात आहेत. म्हणून घंट्यांच्या मागे जाऊ नका. म्हशीचा शोध म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काय चाललेलं आहे त्याचे भयानक परिणाम आपल्या समाजावर होत आहेत, तिथे जागे व्हा. जय भीम.